नमस्कार आणि सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 18 बहुमोल जीवन रमण रणदिवे यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया बहुमोल जीवन या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे? उत्तर: गुलाबाच्या फुलाच्या भोवती काटेही उगवतात, पण गुलाबाचे मोठेपण असे की आसपासच्या काट्यांना ते दोष देत नाही. 2. ग्रीष्म ऋतूमध्ये धरणीवर कोणता परिणाम होतो? उत्तर: ग्रीष्म ऋतूत कडक ऊन पडते. हा कडक उन्हाळा धरतीला भाजून काढतो. 3. निराश आशा कवीला कोणाबद्दल वाटते? उत्तर: आकाशाचे रंग रोजच बदलतात, त्यामुळे निराश आशा कवीला नक्षत्रांबद्दल वाटते. 4. सुखदुःखाची ऊन सावली म्हणजे काय? उत्तर: कधी ऊन पडते, कधी सावली पडते. सुख दुःख तसेच असते. कधी सुखाचे ऊन मिळते तर कधी दुःखाचे सावट येते. 5. आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात? उत्तर: आयुष्य बहुमोल आहे. माणसाला ते एकदाच लाभते, पुन्हा परत मिळत नाही. म्हणून आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मनासारखे सारे काही घडते का? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात? उत्तर: मनासारखे काही घडते का यासाठी कवी पुढील उदाहरणे देतात. 1. गळणारी फुले तरी न झडणारे झाड. 2. गुलाब व त्याचे काटे. 3. वसंत व ग्रीष्म ऋतू आणि धरणी. 4. रंग बदलणारे आकाश व दाटून येणारे ढग. 5. अमावस्या व पौर्णिमा. 6. सुखदुःख आणि ऊन सावली. 2. कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे? उत्तर: जीवनात आपल्या मनासारखे सर्व काही घडत नाही. जे आपल्या वाट्याला सुखदुःख येते ते भोगावेच लागते. संकटाला सहज सामोरे जावे. आयुष्य बहुमोल आयुष्याचा त्याग करू नये. परत हे आयुष्य मिळत नाही, म्हणून न रडता हसत हसत सुंदरपणे जगावे असा संदेश कवीने माणसाला दिला आहे. प्रश्न क्रमांक 3. तुमच्या मनाने उत्तरे लिहा. 1. तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता? उत्तर: जेव्हा एखादी ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा मी करत असलेली गोष्ट पुन्हा तपासून पाहतो. प्रयत्नात काही कमतरता तर राहिली नाही ना हे तपासेन. निराश न होता पुन्हा प्रयत्न करेन. ठरवलेली गोष्ट पूर्ण होईलच. कठोर प्रयत्नांनीच यशप्राप्ती होईल असे मनाला सतत बजावत राहील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवेन. 2. ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात? उत्तर: ढग दाटून येतात पण पाऊस पडत नाही. अशा वेळी दुष्काळाची परिस्थिती येणार हे मानून आपण नियोजन करायला हवे. पाण्याचा काटकसरीने वापर करायला हवा. सांडपाण्याचा भाजीपाला शेतीसाठी वापर करायला हवा. पाण्याचे नियोजन करायला हवे. पशुपक्ष्यांच्या पाण्याची व्यवस्था करायला हवी. पाण्याच्या वापराबाबत जनजागृती करायला हवी असे विचार मनात येतील. 3. खूप ऊन लागू लागले की तुम्ही
सावली शोधता. सावलीमध्ये येताच तुम्हाला काय वाटते? उत्तर, उन्हात चालताना खूप दमायला होते, घामाघूम व्हायला होते, आपण कासावीस होतो. अशा वेळी एखाद्या झाडाच्या दाट सावलीत आल्यावर एकदम छान वाटते. सावलीत गारवा जाणवतो. वारा आला की गार वाटते, आल्हाददायक वाटते, जीव सुखावतो, थकवा नाहीसा होतो, पुढील काम करायला उत्साह येतो. प्रश्न क्रमांक 3. या कवितेत सुख दुःख, ऊन सावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत. असे शब्द लिहा. सुख दुःख ऊन सावली, दोन विरुद्धार्थी शब्द एकत्र येऊन तयार झालेले जोड शब्द. नफा तोटा, उंच सखल, उठ बस, लांब रुंद, खरेदी विक्री, देव घेव, देवाण घेवाण, बरे वाईट, सोयर सुतक, उघड बंद, इकडे तिकडे, कडू गोड, चढ उतार, लांब आखूड, वर खाली. प्रश्न क्रमांक 4. समानार्थी शब्द लिहा. लतिका, वेल, लता, देह, काया, तनु, तन, शरीर, वपू, कलेवर, धरणी, धरती, जमीन, भू, भूमी, वसुधा, वसुंधरा, नभ, आकाश, आभाळ, गगन, अंबर, अंतराळ, मन, चित्त, अंतर, अंतःकरण, मानस, झाड, वृक्ष, तरु, पादप, द्रुम, घन, ढग, अभ्र, मेघ, जलद, निरद, अंबुद, पयोद, सृष्टी, निसर्ग. प्रश्न क्रमांक 5. अनेक वचन लिहा. एक काटा, अनेक काटे, एक फूल, अनेक फुले, एक झाड, अनेक झाडे, एक बोट, अनेक बोटे, एक संकट, अनेक संकटे, एक रंग, अनेक रंग, एक मन, अनेक मने, एक झाड, अनेक झाडे, एक शालू, अनेक शालू, एक सावली, अनेक सावल्या. प्रश्न क्रमांक 6. पुढील धातूंपासून धातुसाधिते तयार करा. मूळ धातू आणि त्यांपासून तयार होणारी धातुसाधिते. त्यांपासून तयार होणारी धातुसाधिते. मूळ धातू बोल, धातुसाधिते बोलणे, बोलत, बोलता, बोलणारा, बोलून, बोलका. 2. कर, करणे, करीत, करता, करणारा, करून, केला. 4. धाव, धावणे, धावत, धावता, धावणारा, धावून, धावला. 4. लिही, लिहिणे, लिहित, लिहिता, लिहिणारा, लिहून. 5. बघ, बघणे, बघत, बघता, बघणारा, बघून, बघितला. प्रश्न क्रमांक 7. पुढील वाक्यांतील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा. 1. मुले योगासनांची प्रात्यक्षिके पाहायला गेली. या वाक्यातील संयुक्त क्रियापद आहे पाहायला गेली. 2. पालक मुलांसाठी सतत राबत असतात. या वाक्यातील संयुक्त क्रियापद आहे राबत असतात. 3. गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली. या वाक्यातील संयुक्त क्रियापद आहे आटपून घेतली. 4. मला चित्र रेखाटायला आवडते. या वाक्यातील संयुक्त क्रियापद आहे रेखाटायला आवडते. 5. श्याम सहलीला निघाला होता. या वाक्यातील संयुक्त क्रियापद आहे निघाला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 18 बहुमोल जीवन
या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे, प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहेत. ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.